हर हर महादेव. दीक्षा किचन. आज आपण बनवणार आहोत वांग्याचे काप. अगदी सुंदर आणि मस्त कुसकुशीत होणारे. ज्यांना हा वांगा आवडत नसेल त्यांनी असं वांग करून बघा आणि खाऊ बघा. तुम्हाला नक्कीच आवडेल हा प्रकार. त्याचे छान असे काप करून घेऊया. असं कापून घेतलं मी. 1-1 इंचाचे असे बारीक असे काप करू आपण त्याचे. हे बघा अशा पद्धतीने करू. अशा पद्धतीने सर्व काप आपण अशा पद्धतीने मी सर्व काप करून घेतले. 1-1 इंच अंतर सोडून असं बारीक कापून घेतलं. मी इथे एक बाउल घेतले, त्यात पाणी टाकून घेतलं. थोडंसं मीठ टाकते म्हणजे आपलं वांग मसाला तयार करताना ते काळं नाही होणार. छान असं टाकून घेते सर्व. वांग हे लगेच काळं पडतं. पाण्यात असं आपण 5 मिनिटं साईडला ठेवूयाला. चटणी घेते थोडंसं जिरा पावडर घेतलं 1 चमचा. थोडासा गरम मसाला घेते. चवीनुसार मीठ ॲड करते. थोडीशी हळद घालते. 2 चमचे मी इथे रवा घेते. तांदळाचं पीठ घेते 1 चमचाभर. 1 चमचाभर बेसन पीठ ॲड करते. 1 चमचाभर तीळ ॲड करते. हे सर्व मिश्रण आपण एकजीव करून घेऊया. छान असं एक वांग्याचा काप घेतलाय, त्याला छान असं मसाल्यात लावून घेऊ दोघं साईडने. हे बघा अशा पद्धतीने. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही निंबू टाकू शकता. निंबू टाकल्याने ते ओलं होईल मिश्रण. मी निंबू नाही टाकलाय. अशा पद्धतीने आपण सर्व वांग्यांना लावून घेऊया. किती छान आहे येते बघा. हे बघा छान असं मसाला लावून घेतलाय मी. आता मी इथे तवा ठेवलाय. आपण त्याच्यावर तेल टाकून घेऊया. थोडं 2 चमचे तेल टाकले मी. तेल छान असं होऊ दिलं. आपण तापून घेतलं छान असं. एक करून सर्व ठेवून घेऊ आपण तव्यावर. अशा पद्धतीने मी सर्व वांग्याचे काप ठेवून घेतलेत आणि वरतून थोडंसं कढईने मी तेल घालते त्याला पूर्ण बाजूला. असं छान आपण बारीक गॅसवर त्याला होऊ देऊ. झाकण ठेवायची गरज नाहीये. आपण याला आता परतून घेऊया. हे बघा छान झालं. अशा पद्धतीने आपण सर्व काप परतून घेऊ. आपण हे परतून घेतले. आता मी कढईने सर्व साईडने तेल टाकते त्याच्यावर. हे बघा असं साईडने तेल टाकून घ्यायचं. हे बघा किती छान झालं. आपण बघून घेऊ आता याला. हे बघा दोघं साईड छान झाली आहे. ज्यांना हा वांग आवडत नसेल असं वांग करून बघा. कुणाला पण आवडेल असं वांग. किंवा डाळ भातासोबत सुकी भाजी तोंड लावायला पण तुम्ही असं करू शकता. आपले वांग्याचे काप हे तयार झाले. तुम्हाला आवडलं असेल तर असं करून बघा, खाऊन बघा. आणि मला नवनवीन व्हिडिओ बघायचे असेल ना तर तुम्ही सबस्क्राईब करा. थँक्यू.